वाटतंय आणि खरोखर या ठिकाणी असा हा मित्रांनो खूप धारदार कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहोत. तुमच्या टाळ्यांच्या गडगडाट आमच्या चिमुकल्यांचा उत्साह वाढवणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला आपण जोरदार टाळ्या वाजवून आमचं चिमुकल्यांचं ज्यांना फक्त आणि फक्त शाळेव्यतिरिक्त त्यांच्याकडे मार्गदर्शन खूप कमी असतं अशा चिमुकल्यांचं या ठिकाणी आपण कौतुक करायचे आहेत. ते तुमचे आमचेच आहेत आणि आपणच आपल्या लेकरांचं कौतुक आपण आज करणार आहोत. स्टेजवर येऊन या ठिकाणच्यावरील सर्व मान्यवर, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी विद्यार्थी, सर्व शिक्षणप्रेमी मंडळी, गावातील आमच्या महिला भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आज आपल्या या छोट्याशा बिडगाव गावाने आज उत्तुंग भरारी घेतलेली आहे. यामध्ये रंगतरंग हा 2025चा हा कार्यक्रम सादर करताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. एक छोट्याशा गावातून एक या विद्यालयाचं एका वटवृक्षात रूपांतर होणं ही गोष्ट आम्हाला नाही तर सर्व परिसर या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आदरणीय गुलाब भाऊला पाटील बिडगाव यांनी 100 रुपये या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. आणि विद्यार्थिनी मैत्रिणींनो व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी ह्या बिडगाव ह्या छोट्याशा गावी इतके परिश्रम घेऊन या दुर्गम भागातील मुला मुलींनी इतका सुंदर डान्स केलेला आहे. एखाद्या कोरिओग्राफर लावून मी आता यावर्षी मागच्या 3-4 वर्षात बऱ्याच गॅदरिंग मोठ्या सिटी मेट्रो सिटीचा अटेंड केलेले आहे. पण ह्या आपल्या बिडगाव इथल्या मुला मुलांनी फक्त शिक्षक आणि शिक्षिकांनी जे परिश्रम करून त्यांच्याकडनं जी प्रॅक्टिस करून घेतली तर अशी गॅदरिंग आणि असा परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम केलेला आहे. पुढच्या वर्षी आपण अजून याला रंग आणण्याचा प्रयत्न करू. आपण याला अजून पुढच्या वर्षी आपली बिल्डिंग होऊन जाईल. मनसूर भाई आमची बिल्डिंग होणार आहे. आपण एक मस्त पैकी हॉल आपला करू इथं आणि पुढच्या वर्षीची गॅदरिंग या वर्षापेक्षा सुंदर व्हायला पाहिजे. आणि आता थोड्याच पोरींचं कौतुक झालंय. पुढच्या वर्षी तुम्ही इतका परफॉर्मन्स करा, अभ्यासात मिळवा, खेळामध्ये मिळवा, बाकीच्या इतर गुणांमध्ये मिळवा. मला हे स्टेज आहे ना फोटोच्या सर्व पोरांनी भरलेलं पाहिजे. चला पुढच्या वर्षाकरता शुभेच्छा. थँक्यू मनसूर भाई. तुला कोणासारखं व्हायचं? छत्रपती शिवाजी महाराज. वा रे वा. तर आता यांना युद्धच करायचं आहे. जोरात तिला जायचंय. तू ये. तुला कोणासारखं व्हायचं आहे? तुला कोणासारखं? माझ्या प्रश्नाचा रूप बघ. उत्तर चांगली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर अंगावरती शार येतात. आपण त्यांचे सुभेदार आहोत सर्वजण, प्रत्येक जण. बरोबर, झाशीचं नाणं घेतलंय. पण तुला कोणासारखं व्हायचं आहे? प्रश्नामध्ये मी काय त्याचं उत्तर मी देणार आहे. तुला कोणासारखं व्हायचं आहे?
कोणासारखं व्हायचंय असं विचारतोय मी. मला माझ्या आईसारखं व्हायचंय. फंटास्टिक. अजून तुला सांगतो मी प्रश्नाची एक अजून विचारतोय. तुला कोणासारखं व्हायचंय परत विचार करून सांग. ही जवळ आलेली आहे, उत्तराच्या खूप जवळ आलेली आहे. आम्हाला आईचा आदर आहे, छत्रपतींचा आदर आहे, झाशीच्या राणीचा आदर आहे, बाबासाहेबांचा आदर आहे, आम्हाला मौलाना आझादांचा आदर आहे, आम्हाला